सूर्यमंडलाचं तेज असणारा झळाळता कौस्तुभमयी द्रव्यरत्न, सर्व मनोकामना परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष तरुरत्न, नखशिखांत मोहमयी लावण्यवती रंभा शृंगाररत्न, समृद्धिदायी परम उदार कमलजा महालक्ष्मी, अनुपम सुगंधी सदैव प्रफुल्ली पारिजात पुष्परत्न, घुंडी आणणारी तोल सोडणारी मादक वाढुणे मदिरा उन्मादरत्न, अतीव रमणीय शीतल तारकानाथ चंद्र ग्रहरत्न, रणभूमीवर युद्धासाठी ललकारणारा पांचजन्य शंख सागर रत्न, दिव्य कलशासह वैद्यराज धन्वंतरी आरोग्य रत्न, मृत्यू भयाचा नाश करून तेजस्वी अजर अमर करणार अमृत, सर्वश्रेष्ठ दिव्य रत्न. ही 13 रत्न लाभल्यावर देव दानव परम हर्षभरीत झाले होते. पण तो रत्नांचा अद्वितीय लाभ घेण्याचं अशक्य कोटीतलं अजोड महाकार्य शक्य झालं होतं ते केवळ देवाधिदेव महादेवांच्या अजाद अफाट सामर्थ्यामुळे. मंथनाच्या वाढत्या वेगामुळे प्रचंड घर्षणामुळे हुंफाटत उखाळलं जळजळत हलाहल ती मूर्तिमंत संहारकता स्वीकारण्याचं कोणातही धाडस मग सुरू झाला कलह. हे हलाहल विष दैत्यांनी घ्यावं. झळझळच्या विषाचा स्वीकार देवतांनीच करायला पाहिजे. आम्हाला हा सर्वनाश ओढवून घेणं शक्य नाही. मग आमच्या राक्षस सेनेचा महाक्रोध ओढवून घ्यावा लागेल. हा अन्याय आहे. हलाहल दानवांच्याच वाट्याला जावं. नाही, हलाहल देवांनीच घ्यावं. आमच्या शक्तीशी वादाची खुर्दी पेटली आणि दोन्ही पक्ष हरकाईवर आले. अति भीषण युद्धाचा त्रिखंडाच्या विनाशाचा वादळी रंग दिसू लागला. समस्त चराचर भेद भोलेनाथांची अवघ्यांनी आळवणी केली आणि गगनस्पर्शी महादेवांची परमदिव्य मूर्ती पाताळातून प्रकट होऊ लागली. समस्त देव दानवांनी तुम्हाला चिंतामुक्त भयमुक्त समस्या मुक्त करण्यासाठी मी आलो आहे. ब्रह्मांड वाचलं पाहिजे. सृष्टीचं चक्र अविरत फिरत राहिलं पाहिजे. त्रैलोक्याचा विनाश घडवणारं हलाहल त्याच्या महाविध्वंसक परिणामांसह नष्ट झालं पाहिजे. म्हणूनच त्रिभुवन कल्याणासाठी मी ते प्राशन करतो. अतूट अभेद्य अमोघ शिवरूप धारण केलं. दिव्य हस्तांची ओंजळ केली. यात ते खळखळत सर्वनाशक हलाहल करून आणि क्षणार्धात ते हलाहल पिऊन टाकलं. त्याचा घातक प्रभाव मात्र दिसला. शिवांच्या अंगाचा प्रचंड दाग झाला. रोमात आग भडकली. मस्तकात जणू बडवाना पेटला. गळ्यात अडकलेल्या हलाहलामुळे असह्य आग होऊ लागली. अवघा कंठ निळा झाला. ती आग शांत करण्यासाठी सदा सर्व काळ शीतल असणाऱ्या नागराजानं गळ्याभोवती बिंडोळे घातले. मस्तकी गारव्याचा सुखद वर्षाव करणारा चंद्र आला. शिरावरून वाहत येऊन अवघ्या शरीराला जलाभिषेक करण्यासाठी पावन गंगा धावली आणि विराट समुद्र मंथनाच्या प्रसंगी अथांग क्षीर सागराच्या तीरावर नयन मनोहर रूपात सजलेल्या भावभक्तीच्या गंगा जलात भिजलेल्या आणि त्रिखंड मोलाच्या अद्भुत किमयेनं गाजलेल्या महादेवांच्या नामाचा मुख्य कंठानं जय जयकार गुंतुंडला. मंडळाचे मार्गदर्शक धर्मवीर सुनील भाऊ बागुल, संस्थापक अध्यक्ष गुलाब होय,
अध्यक्ष नितीन जाधव, मूर्तिकार नयनेश पंधारे, अंबरनाथ, मंडळ सर्व गणेश भक्तांचे, वर्गणीदारांचे, चिंतकांचे शतशः आभारी आहे.